म्हणजे परंपरेनं आपण मारुतीला हवा देऊन टाकलेलं आहे. मारुतीची आरती आहे पुढे कोटीच्या कोटीची आधी बघूया, नंतर मग मागच्या 2 आरत्या बघूया. कोटीच्या कोटी गगनी उडाला. मारुती म्हटल्यानंतर समर्थ रामदासच आठवला लागला. आपण त्याला धन्य जगी या गुरुवरी हे मारुती अवतार हे आपल्या महाराजाने म्हणतो आणि समर्थाने म्हणतो. पहिला जो श्लोक आहे की कली माझे ते झाले रामदास जना उद्धरायला पुन्हा प्राप्त होतो. हे दासच आहे, आधी दास. पहिला कोण? हनुमान. नंतरचे खूप झाले पण आपल्या दृष्टीनं रामदास. त्याच्यानंतर परत मध्ये झाले पण आपल्या दृष्टीने मात्र. अशी दास परंपरा आहे. दास म्हणजे भक्त एका. तर कोटीच्या कोटी गगनी उडाला. तुमचं कुठलं तेज आहे मला माहीत नाही, पण आपल्याला पाठ आहे. आपल्याला पाठ आहे की कोटीच्या कोटी गगनी उडाला. कोटी हा शब्द समर्थांचा हनुमंताच्या संदर्भात आवडत आहे. कोटीच्या कोटी उड्डाणे. आता कोटीच्या कोटी, कोटी म्हणजे खूप. तसं असंख्य किलोमीटर आपण म्हणतो तसं कोटी म्हणजे खूप. आणि परवा सहज आपण संदर्भात एका म्हणलं की कोटीचं भाषांतर करोड केलं आणि 33 कोटींची गडबड झाली. 33 प्रकारचे देव आहेत आणि ते कोणते प्रकार आहेत? प्रकार म्हणजे परत 1, 2, 3 नाही, एकाच देवाचे 33 आस्पेक्ट्स आहेत, पैलू आहे. त्या पैलूचा विचार आपण परवा केला होता. आज आता कोटीच्या कोटी गगनी उडाला. गगनात उडाला. हे गगन वगैरे सगळं आतही आहे ना. पंचमभूत जशी बाहेर आहे, पंचमभूतांचं जसं विश्व बनलेलं आहे तसंच आपला देहही पंचमभूतांचा बनलेला आहे. काही काही गमती असतात आपल्याकडे. देह पंचत्वात विलीन झाला, मेल्यानंतर जाळल्यानंतर म्हणतात, म्हणजे तोपर्यंत तो पंचत्वात होता, विलीन झाला, तो पंचत्वाचाच होता. महाराज म्हणतात 5 जण एकत्र राहिले की प्रपंच झाला. आपण सगळे प्रपंच आहोत. 5 जण एकत्र राहायचं माहीत होत नाही, वाय होत नाही, खुर्ची होत नाही, काही होत. प्रत्येक ठिकाणच्या प्रोसेसेस बघा. कुठेतरी अग्नी लागतो, कुठेतरी पाणी लागतं, वारा तर लागतोच, अवकाश तर लागतंच, पृथ्वी तत्व म्हणजे जग लागतंच लागतं. कुठलीही गोष्ट घ्या, 5 तत्व आहेत आणि महाराज म्हणतात त्याला प्रपंच म्हणायचं. बरोबर. दुसरी एक गोष्ट आहे, पार्थ, पृथा, पृथ्वी हे सगळे एका अर्थाचे शब्द. पृथू आणि पार्थिव गणेश पूजा आपण करतो. केव्हा कळतं माहिती ना, ते गेले मुंबईला पण त्यांचं पार्थिव गोव्यात आणून अग्निसंस्कार केला. पार्थिव त्यावेळेला लोकांना पार्थिवचा अर्थ करतो. पार्थिव म्हणजे मातीतच की शेवटी मातीपासून झालं, मातीत होतं, मातीत मिळालं पार्थिव. म्हणून हा देह आपला पार्थिव आहे. मग या पार्थिवातून अपार्थिव, जसं ते रामाच्या सीतेच्या मूर्ती आहेत ना, संगमरवरी आहेत ना, दगडच आहे तो, पार्थिव आहे. त्याचं हास्य जे आहे ना ते अपार्थिव आहे. आपल्या मनात जो पूज्य भाव आहे तो अपार्थिव. अपार्थिव फार महत्त्वाचा शब्द आहे. टँजिबल आणि इनटँजिबल. पण ज्याला मला स्पर्श करता येतो ते पार्थिव, आणि स्पर्श करता येत नाही. मला ओठाला स्पर्श करता येत, रामाच्या हास्याला कसा करता येतो? आणि ते हास्य म्हणजेच रामाची पूजा आहे. मूर्ती म्हणजे रामाच्या पूजेचं साधन आहे. माळ जर जप करायला लागली तर मला काहीच करायची गरज नाही, मी करतो त्या जपाचं साधन माळ आहे. हे साधन साध्याची गडबड झालेली आहे सगळीकडे. पैसा हे अत्यंत महत्त्वाचं साधन आहे, त्याला आपण अल्टिमेट साध्य मानलेलं आहे. ही सगळी गडबड झालेली आहे. असं हनुमंताच्या बाबतीत विचार केला तर त्याचं सगळंच निराळ. आपण एक दिवस वेळ मिळाला तर थोडं तरी सुंदरकांड बघणार आहोत. मिसिंग काय हा प्रश्न पहिल्या दिवशी बघितला होता. आपण रामनामावली म्हणतो, त्याच्यात हनुमंताच्या पराक्रमाचा एकही उल्लेख नाही. हनुमंत प्रेषण जय जय राम, बस एवढाच उल्लेख आहे. समुद्राला हनुमंताला पाठवलं, मग त्यांनी लंकेत काय केलं, रावणाशी कसा संवाद झाला, तो परत कसा आला, त्यांनी सीतेचं हे काही नाही, कारण ही रामनामावली. मग हनुमंत प्रेषण जय जय राम, समुद्रगामी जय जय राम, गेले समुद्राला, कारण पलीकडे सीता आहे हे कळलं. हनुमंताचा पराक्रम रामनामावलीत नाही आहे. सुंदरकांड हे खास हनुमंताचं आहे. म्हणून आपण काही गोष्टी हनुमंताच्या बघू त्यावेळेला. याच्यात एकही उल्लेख नाही. हनुमंत प्रेषण याशिवाय हनुमंताचा उल्लेख रामनामावलीत नाही. पण ही जी आहे कोटीच्या कोटी गगनी उडाला. आता म्हणजे गगन कसं आहे, आपण म्हणतो ना असं असीम आहे, अपार आहे, इनफायनाईट, अनंत आहे. तिथे हनुमानच फक्त उडू शकतो.
या उड्डाणातली गोष्ट आता कोटीच्या कोटी आहे म्हणून आत्ताच सांगतो, नंतर नको बघायला. हनुमानाला ज्यावेळेला सांगितलं जातं की रात्र म्हणजे संपण्याच्या आत जर ती संजीवनी वनस्पती आली तर हा लक्ष्मण जिवंत राहील. तर त्याला इंद्रजिताची शक्ती लागलेली आहे. त्याच्यावरचं औषध कुणाला माहीत होतं तर सुषेण नावाचा रावणाचा वैद्य, तो होता लंकेत. विभीषण म्हणला तो आला तर तो नक्की उपचार करेल, कारण तोही रामाबद्दल अगदी आपण म्हणतो ना की भावात्मक म्हणजे पॉझिटिव्ह असे भावना आहेत. पण तो येणार नाही रावणाच्या परवानगीशिवाय. हनुमान जातो म्हणून आपण उत्तर झेपावे उत्तरेकडे म्हणतो, तो पहिल्यांदा झेपावे दक्षिणेकडे. तो तिथून गेला. आता हे म्हणजे घडलंय युद्धाच्याकडे. युद्ध लंकेत झालेलं नाही, लंकेच्या बाहेर एक मोठं मैदान आहे. त्या लंकेत गेलं असतं तर रामाच्या वनवासाची अट मोडली असते. लंका ही नगरी आहे, अजून 14 वर्ष झालेली नाही आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून अजूनही ते बाहेर लागत. आता तर खूपच त्यांनी डेव्हलप केले टुरिझमचा एक आस्पेक्ट म्हणून. तर तिथे दाखवलं जातं. आत कोण गेल्यानंतर ज्यावेळेला रावण पडला त्यावेळेला त्याला आत नेलं किंवा त्याच्या बाजूला एका बाजूला विभीषण, दुसऱ्या बाजूला लक्ष्मण उभे राहिले आणि त्याच्याकडून राज्य कसं करायचं याचे धडे घ्या हे रामाने या दोघांना सांगितलं. विभीषणाला आश्चर्य वाटलं नाही, पण लक्ष्मणाला आश्चर्य वाटलं, हा काय राज्याचे धडे घेणार. मग तो प्रसंग नंतर. पण आत्ता एवढंच बघूया की हनुमान ज्या वेळेला निघाला त्यांनी सुषेणाला सांगितलं तुझं बरोबर आहे, पण मी तुझा महालच उचलून नेला तर मग हरकत द्या म्हणून महाल घेऊन आलेलं आहे. आपल्याला द्रोणागिरी आठवलं, द्रोणागिरीच्याही पूर्वतयारी आहे. तो महाला सकट सुषेणाला आणतो. सुषेण बघतो आणि सांगतो की संजीवनी वनस्पती, ती वनस्पती कुठे मिळेल तर द्रोणागिरी नावाचा पर्वत आहे, मंदार नावाचा पर्वत म्हणतात, तर मद्रांनी चालेला. तर तो आणली पाहिजे. ती दिसते कशी गोल पानांची आणि असते कशी, त्यातून प्रकाश बाहेर येतो. प्रकाश दिसणं मला हे बाहेरच्या वस्तूपेक्षा माझ्या डोळ्यांचं कर्तृत्व आहे, दृष्टी महत्वाची आहे. हनुमान गेला त्याला वाटे काल नेहमी भेटतो, कारण त्यांनी नाटकच केलेलं आहे सगळं. हनुमानही नाही त्याच्या विरोधकाने की मी देवाचा भक्त आहे, मी रामाचा भक्त आहे, आपण दोघंजण उपासना करूया. म्हणून वेळ जास्तीत जास्त त्या कालनेमीच्या आश्रमात घालवायचा, म्हणजे तो सूर्योदयापूर्वी परत येणार. ते कथानक विस्ताराने बघायला लागतो. तो जातो. अडचण त्याची काय होतं ना, सगळ्याच वनस्पतीतून त्याला प्रकाश बाहेर येताना दिसतो. ही हनुमंताची दृष्टी आहे. आपल्याला बाहेर येणारा प्रकाशही दिसत नाही, इतकी आपली दृष्टी अधू झालेली असते. त्याची दृष्टी एवढी तेजस्वी आहे, ज्याला आपण म्हणूया अमृत दृष्टी आहे, त्याला सगळीकडे प्रकाश दिसतो. मग तरी सुद्धा गोल पानांचे अनेक वनस्पती दिसतात. आता वेळ झालेला नको म्हणून तो द्रोणागिरी उभारतो. आणि मग येत असताना एक घटना घडते की सूर्य उगवायला आलेला आहे. वर्णन सुंदर करतात कधी कधी की ऋषींच्या प्रार्थना झालेल्या आहेत, अर्घ्य आता उभे राहिलेले आहेत की उगवला सूर्य की अर्घ्य दान करायचं. बरोबर, पक्षी बाहेर निघालेले आहेत आणि कोणत्याही क्षणी ज्याला प्रभा म्हणतात, उषा ती सगळी आलेली आहे, कोणत्याही क्षणी सूर्य उगवेल अशी परिस्थिती आहे. हनुमान विचार करतो की असं जर झालं तर मी लक्ष्मणाकडे पोहोचेतोपर्यंत सूर्य वरती आलेला असेल, लक्ष्मण जिवंत होणार नाही. परत काय करावं. त्यांनी जो विचार केलेला आहे त्याची बुद्धिमत्ता, त्याचा पराक्रम, त्याचं महा सगळं हनुमंताचं कोटीच्या कोटी असंच आहे. सूर्य हा हनुमंताचा गुरु आहे, हे लक्षात ठेवा. पुढे आपण सूर्याचा मुलगा त्याच्याशी एकनिष्ठ राहा ही गुरुदक्षिणा मागितली सूर्याने. आणि सूर्याचा मुलगा सुग्रीव म्हणून किष्किंधेचा स्वामी राजा वाली आहे. हे केसरी नंदन आहेत ना, केसरी हा वालीच्या सेनेचा एक सेनापती आहे. तो वालीशी निष्ठा आहे. पण यांनी सुग्रीवाशी निष्ठा पाळायचे. सुग्रीवाला हद्दपार केलं काही कारणाने, ती सगळी कथा नको बघायला. म्हणून सुग्रीवाबरोबर हनुमान आलेला की गुरुदक्षिण आहे. त्यांनी सांगितलं की गुरुदेव क्षमा करा. म्हणून त्यांनी सूर्याला एखादं बिस्किट जसं तोंडात ठेवतात तसा तोंडात ठेवला. आणि आता ऋषींना आश्चर्य वाटतं की अरे आत्ता उगवायला गेलेला सूर्य परत खाली कसा गेला. पाखरांना आश्चर्य वाटतं, सगळ्यांना. मग ऋषी म्हणतात काहीतरी झालंच आहे. त्याच्या तोंडात सूर्य आहे. इकडे आल्यानंतर तो बघतो वगैरे हनुमंता इतका उशीर का झाला, तो बोलत नाही, कारण तो उघडलं की सूर्य बाहेर पडेल ना, म्हणून काहीही बोलत नाही. आता लक्ष्मण जिवंत होतो, आता तिकडे नेऊन ठेवला पाहिजे परत पर्वत. म्हणून आणीला मागुता गेला, आला गेला मनोगती मनाशी टाकले मागे. कधी विचार करतो काय या गोष्टीवर. रोज भीमरूपी म्हणतो. म्हणजे पहिल्यांदा तो उचलून आणला, नंतर परत ठेवला, आला गेला मनोगती मनाशी टाकले मागे. मनाशी मागे टाकल्यानंतर बुद्धीजवळ येते ना,
मनबुद्धी आपण म्हणतो, आणि बुद्धीनं त्यांनी विचार केला. नंतर जिथे त्यांनी सूर्याला तोंडात ठेवलेलं होतं तिथे जातो, तोंडातून अशा ठिकाणी सोडतो की सूर्य आत्ता उगवला असता, हनुमंताने त्याला गेला, हा सगळा प्रकार होईपर्यंत सूर्य जर इथपर्यंत आला असता तर त्या लेवलवर हनुमान त्याला सोडतो. परत सगळ्यांना आश्चर्य वाटतं, रे आपल्याला उगवला नाही सूर्य वाटत होतं, पण सूर्य व्यवस्थित उगवलेला आहे. त्यावेळेला पुन्हा त्यांनी सांगितलं की गुरुदेव क्षमा करा, पण अत्यंत महत्त्वाचं कार्य होतं की ज्याच्या कार्यासाठी माझा जन्म आहे, देहे धरुनी वानरी अखंड दास्य मी करी, जनासी सांगतो पुन्हा श्री राम राम हे म्हणा. खूप मोठी कथा आहे ती, हनुमंताच्या वेळेला बघूया. तर हा त्याला पराक्रम आहे, ही त्याची बुद्धिमत्ता आहे. आणि नंतर द्रोणागिरी होता की त्या ठेवला, परत येतोपर्यंत लक्ष्मण पूर्णपणे जिवंत झालेला होता. हा सगळा पराक्रम आहे. कोटीच्या कोटी म्हणताना तुम्हाला कल्पना करता येणार नाही इतका पराक्रम, कल्पना करता येणार नाही इतकं अंतर, कल्पना करता येणार नाही इतकी शक्ती, कोटीच्या कोटी. म्हणून कोटीच्या कोटी गगनी उडाला अचपळ चंचळ. अचपळ हे समर्थांचं आवडत आहे. अचपळ मन माझे, चपळच्या विरुद्ध नाही तर चपळ अतिचपळ त्याला म्हणतात. अचपळ चंचळ द्रोणागिरी घेऊन आला. आता खरंच द्रोणागिरी पर्वत वगैरे त्याला आपण अचल म्हणतो ना, अचल हलत नाही, पण हा चंचळ का त्याने आणलं नव्हतं. चंचळ द्रोणाचळ घेऊन आला. आता द्रोणाचळ द्रोण नाव आहे त्याचं, अचल आहे तो. अचल म्हणजे पर्वत, त्याला हिमांचल वगैरे आपण म्हणतो ना, अचल म्हणजे पर्वत. पण हा चंचल कसा झाला? हनुमंताचं सामर्थ्यच एवढं आहे की त्याच्या दृष्टीने काही अचल नाही आहे. तो काही हलवू शकतो, काही पाडू शकतो आणि काही करू शकतो. म्हणून जगातला पहिला सुपरमॅन हनुमान आहे, लक्षात ठेवा. काही सुपरमॅनची जी एक अट आहे की शक्ती आहे ती इतरांसाठी, स्वतःसाठी एकही सुपरमॅन असू दे, स्पायडरमॅन असू दे, बॅटमॅन असू दे, कुठलाही मॅन शक्ती इतरांसाठी वापरतो, समाजासाठी वापरतो. म्हणूनच ती शक्ती आहे. स्वतःसाठी ज्या क्षणी तो वापरेल त्या क्षणी ती शक्ती निघून जाईल, ही अट आहे, हे लक्षात घ्या. म्हणून मला पैसे मिळाले, अरे समाजासाठी आहेत ते. एक भारतातले अत्यंत चांगले नाव घ्यायला हरकत नाही, टाटा म्हणून जे कुटुंब आहे ते भारतात पहिल्या 10 कुटुंबात श्रीमंत नाही, जगाचं जर सोडा. आणि भारतातले अशी काही कुटुंब आहेत की कधी कधी ते जगात श्रीमंत असतात, हे विचार करा. मग असं काय आहे की टाटा का नाही श्रीमंत? कारण टाटा पहिले जमशेदजी टाटा जे महात्मा गांधी वगैरेच्या इन्फ्लुएन्स खाली होते, आणि त्यांनी सांगितलं तुम्ही सगळं करा, अनेक कुटुंब चालवा, लोकांना रोजगार वगैरे द्या, आणि तुम्हाला जो नेट तुमचं म्हणून प्रॉफिट मिळेल त्यातले 65% समाजाला द्या. अजूनही 65% दिले जातात, आणि समाजाला दिले जातात म्हणजे मंदिराला नाही, लक्षात ठेवा. ज्ञानमंदिराला दिले जाते, आरोग्य मंदिर हॉस्पिटलला दिले जाते, वाचनालयाला दिले जाते, संशोधनाला तर दिले जातीलच, लक्षात ठेवा. किती इन्स्टिट्यूट्स काढल्या टाटाने. सहज तुम्हाला जाता जाता एक सांगतो की ज्या वेळेला टाटाने निवृत्ती पत्करली, खरं त्यानं कशाला निवृत्त व्हायला पाहिजे होतं, मरेपर्यंत त्यांचं काय सगळं ते निवृत्त झाले. इंग्लंडमध्ये त्यांचा सत्कार केला. इंग्लंडचे पंतप्रधान म्हणाले, केवढा काळाचा विजय, लक्षात ठेवा. ज्यांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य गाजवलं त्याच्यावर एका अर्थाने आपण आता राज्य गाजवतोय. एक असं इंडस्ट्रीयल हाऊस म्हणजे उद्योग घराणं की ज्यांनी जास्तीत जास्त रोजगार आमच्या देशात सरकारला सुद्धा जेवढे निर्माण करता आले नाही तेवढे रोजगार या एका इंडस्ट्रीयल हाऊसने केलेले आहे. आता हे निवृत्त होत आहे, आम्ही अत्यंत कृतज्ञ आहोत, पण आम्हाला वाईट वाटतं. त्यांनी इंग्लंडचं लक्ष आहे ते ठेवावं तसं. हे पंतप्रधान म्हणतात म्हणजे केवढं काम आहे होय. हा हनुमान आहे, हे लक्षात ठेवा. माझ्याकडे संपत्ती आहे, तुम्ही बघा. त्याने नॅनो ज्यावेळेला काढली त्यावेळेला हे जवळजवळ 6.5 फूट उंच आहे. नॅनो एवढी आहे असे वाकून आले. पहिली नॅनो त्यांनी आणली, कमिट केली त्याप्रमाणे 1 लाखात दिली, सांगितलं त्या तारखेच्या आधी आणले, आणि ते ज्यावेळेला बाहेर आले उभे राहिले ते नॅनो त्यांच्या कमरेला लागत होते. हा इंटरव्ह्यू तुम्ही बघितला असेल, नाहीतर बघा गुगलवर. नेहमीच प्रश्न, ही इतकी छोटी स्मॉल कार काढावी असं तुम्हाला का वाटलं? म्हणजे अगदी सोपं, हा काढा. म्हणाले, एक दिवस मी बोलत होतो माझ्या एका सहकार्याबरोबर, आणि एका स्कूटरवर नवरा बायको आणि 2 मुलं 4 जण बसून गेले. त्यांना विचारलं, हे आपले वर्कर्स आहेत का? हो. मग एका स्कूटरवर 4 जण म्हणजे रिस्क नाही का? म्हणाले, करणार काय? त्यांना कार परवडत नाही, आणि चौघांना त्या क्षणी म्हणाले की आपण कार काढूया की जी 1 लाखात येईल, आपल्याला MI आपण म्हणतो ना की मंथली इन्स्टॉलमेंट आपण देऊया त्यांना. त्या प्रेरणेतून ती नॅनो काढली. कुठेतरी ह्युमन प्रेरणा आहे.
खूप सांगता येण्यासारखं आहे. टाटा अयन नावाचं पुस्तक आहे. आपल्या लायब्ररीत अशी चांगली पुस्तकही ठेवायला हरकत नाही. टाटा अयन, जसं रामायण तसं टाटा अयन, सुंदर पुस्तक आहे, वाचा मराठीला. आला गेला आला कामा होताला, वानर कटका चटका लावून या गेला. चटका महाराजांचा शब्द आहे. कुठे आहे? 4 दिवस जावं कोणाकडे तरी, पण चटका लावून परत यावं. चटका देऊन चटका लावून परत यावं. म्हणजे त्यांनी म्हणलं पाहिजे घरातल्या लहान मुलांनी, काका कशाला जाता, जरा मोठ्याने पुन्हा यावं. त्याच्यापेक्षा जरा मोठ्याने दोन्ही दारू उघडे आहेत तुमच्यासाठी, आपलंच घर समजा. हे चटका लावून येणं आहे, हे लक्षात घ्या. म्हणून वानर कटका चटका लावून या गेला. कटक म्हणजे सैन्य. वानरांच्या सैन्याला चटका लावून गेला. हा गेला उड्डाण करून आणि परत आला नाही. तर आपला हनुमान, सगळ्यांचा लाडका हनुमान, सामर्थ्य वानर कटका चटका, परंतु तो येणारच होता परत, त्याचं ते कार्यच होतं. त्यामुळे काय जयदेव जयदेव जय जय बल भीमा. भीम शब्द समर्थांचा आवडता आहे. समर्थ स्वतःच भीम आहे. भीम म्हणजे हा जो वाटतो आपल्याला महाभारतातला युधिष्ठिर भीम वगैरे, तो वायुपुत्र आहे. वायूचं जे कार्य आहे ते संपूर्ण विश्वाचा विचार केला तर भीम कार्य आहे. सगळीकडे तो आहे आणि तो आहे म्हणून आपण जिवंत होता. आपण पाणी, अन्न, कपडे, घर यामुळे जिवंत नाही आहोत. आपण हवेमुळे जास्त जिवंत आहोत. 2 मिनिटं वायू थांबलं की सगळं संपलंच की. म्हणून बलभीम, हाही भीम आहे, तोही भीम आहे, दोघेही वायुपुत्र आहे. जिथे जिथे महान काहीतरी सांगायचं असतं त्याला तो भीम शब्द वापरतात समर्थ. म्हणून दासबोधातला 11वा दशक हा भीम दशक आहे. काय नाव आहे त्याला? काही भीमाशी संबंध नाही, भीम दशक. कारण 11 बघा की शंकराचा 11वा अंश अवतार हनुमान. तो शंकर रुद्र आहे, हा महारुद्र आहे. भीमरूपी भीम झाला, महारुद्रा शंकर झाला. त्या स्तोत्रच कसं आहे. म्हणून हा रुद्र नाही, नुसता महारुद्र आहे. हा बलभीम आहे. भीम म्हणजे मोठा. एखादा मोठा खड्डा असेल त्याला भीमखड्डा, एखादा मोठा भीम पर्वत, असा भीम आहे. रामायणातला रावण आहे. काय आमच्या गाव तिकडे गोव्यात सुद्धा रावण फोन, फोन म्हणजे खड्डा, मोठा खड्डा आहे. रावण कटाह, मोठी जर कढई असेल तर रावण कटाह, मोठं जर जे जे मोठं आहे त्याला एक रावण म्हणायचं किंवा भीम म्हणायचं. हल्ली आपण मेघ्या वगैरे शब्द वापरतो, पण ते त्यावेळेचे शब्द आहे. पुढे काय सांगितलेलं आहे? आरती ओवाळू सुंदर गुणसीमा. गुणसीमा हा शब्द याही अर्थित आहे आणि पुढच्या रामाच्याही अर्थित आहे. गुणसीमा म्हणजे गुणांची सीमा जिथपर्यंत होते, पराकाष्ठा तिथपर्यंत. तुम्ही गुणाची कल्पना करा, ते गुण हनुमंतात. गुणाच्या प्रमाणाची कल्पना करा, ते प्रमाण हनुमंतात आहे. ते गुणांचे प्रकार, कितीही गुण सगळे हनुमंतात आहेत आणि गुणांचं प्रमाण तेही हनुमंतात. एवढं हुशार हनुमान आहे, एवढा बुद्धिमान हनुमान आहे, एवढा शक्तिमान हनुमान आहे, त्याच्याही पेक्षा जास्त. म्हणून सुंदर गुणसीमा. आणि सुंदर शब्द हनुमंतावर वापरला कोणी? वाल्मिकीने. ते म्हणाले मला शब्दच सुचत. हे 7 कांड आहेत ना, त्यातलं पहिलं कांड बालकांड, नंतर अयोध्याकांड, नंतर अरण्यकांड वनवासाचं, नंतर किष्किंधाकांड, सुग्रीव वगैरे भेटतात ते. त्याच्यानंतर हनुमंताचा लंकेतला पराक्रम, त्याला हनुमंत कांड नाव देता आलं असतं. लंका कांड म्हणलं तर रावणाकडे फोकस. सगळं सुंदर आहे हनुमंताचं, म्हणून त्याला सर्व रामायणात सुंदर कांड हे नाव आहे. म्हणून सुंदर गुणसीमा. गुणांची जिथे सीमा, इतके गुण, असीम गुण ज्याच्याकडे आहे आणि सुंदर आहे. हनुमंताचं काही कुरूप नाही लक्षात. त्यामुळे हे जे सिरियलमध्ये हनुमान आणि शंकर दाखवतात पोट सुटलेले, ते फुकट मिळत असतील म्हणून हनुमान आणि शंकरांचा पोट सुटलेलं आहे. शक्यच नाही. अंगावर एवढी सुद्धा चरबी नाही. तो योगी आहे आणि हा महायोगी आहे. दोन्ही एकच आहे. शंकर काय हनुमान काय दोन्ही एकच आहे, काही फरक नाही. दुसरं कडवं उत्कट बळ, ते तुंबळ खळ वळली सेना. खळ अनेकदा आलेलं आहे. उत्कट बळ म्हणजे अत्यंत आतून आलेलं प्रचंड बळ आहे. खळबळली सेना. हनुमान आल्यानंतर शत्रूच्या सेनेत खळबळ माजते आणि त्याचं जे सैन्य त्या वानराने आनंद होता. अरे हनुमान आला, उड्या मारायला लागली. ज्यावेळेला तो परत आला ना, त्यावेळेला तो कोणाशी बोलला नाही. अरे हनु, माझं काम काय की जा सीता आहे का बघ आणि आम्हाला येऊन सांग. जोपर्यंत तो वृत्तांत सांगत नाही राम आला, सुग्रीव आला, तोपर्यंत तो कोणाशी बोलत नाही. आणि ज्यावेळेला सुग्रीव म्हणतो की सांग काय काय त्याच्यात झालं, ते हा दोघांच्याकडे सगळ्यांच्याकडे पाठ करतो आणि नमस्कार करतो.
त्यावेळेला सुग्रीव म्हणतात लंकेत असा नमस्कार करतात कारण पाठ करून. तो म्हणतो नाहीये, मला आतापर्यंत माता लंकेत आहे माहित नव्हतं सीता मैया, म्हणून पहिल्यांदा मातृदेव हवं नंतर पितृदेव हवं, म्हणून मी आधी सीतेला नमस्कार केला. सीता दक्षिणेकडे आहे, तिला नमस्कार करताना तुमच्याकडे पाठ करायला लावले. हनुमान म्हणाला नसेल सॉरी म्हणून, तो नियमच आहे. पहिला नमस्कार आईला आणि आई तिकडे आहे म्हणून तुमच्याकडे पाठ. प्रत्येक ठिकाणी तो सावध आहे आणि सावध हा समर्थांचा आवडता शब्द. समर्थ स्वतः सावध होते जीवनभर आणि सावधान शब्द ऐकल्यानंतर बोल्यावरून पळालेला एकमेव माणूस. बाकीचे बेसावध होता ना आपल्याला आणून एक बऱ्याच जणांना, पण तरी अत्यंत सावध झाला आणि छोटा प्रपंच म्हणून राष्ट्राचा प्रपंच केला. प्रपंच केला नाही समर्थांनी असं ना. बघा एक साधी गोष्ट सांगतो ना, ज्या वेळेला सापडला हा सध्याचा उत्सव सुरू झाला रामनवमीचा, त्याला हजारो लोक यायला लागले किंवा आणि सिद्धार्थ शिवाजी महाराज पाठवायचे. मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगणे फक्त एवढं, दास डोंगरी राहतो यात्रा देवाचे पाहतो. म्हणजे अगदी फाल्गुन अमावस्येपर्यंत, दुसऱ्या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदा पाडवा, फाल्गुनी अमावस्या महिनाभर समर्थ. सज्जनगडला शेवटची काही वर्ष होते, साफवायला जायचे, हे आले का बघा ते आले का बघा, धान्य निवडायला पाहिजे. अलीकडच्यासारखं नाही प्लास्टिकच्या पिशवीत निवडलेलं धान्य, अरे निवडायला पाहिजे, जात्यावर दळायला पाहिजे, की त्यांची निवासाची व्यवस्था. गेल्या वर्षात त्रास झाला होता, हे सगळी व्यवस्था समर्थ करायची. हा प्रपंच नाही आहे का? आपला 5 जणांचा प्रपंच करताना नाकी न येतात 5,000 जणांचा प्रपंच समर्थ करायचे. लक्षात ठेवा, समर्थांचे सामर्थ्य नावाचं एक पुस्तक आहे, ज्याच्यात खूप आठले नावाचे, जरा भाषा जुनी आहे पण मुद्दे खूप चांगले आहेत. तर हे सामर्थ्य आहे. आणि नंतर एका शिष्याला कोणातरी सांगायचे, तुला समोरचा डोंगर दिसतो ना तिथे मी आहे, तिथून माझं या यात्रेकडे लक्ष आहे, जर काही गडबड झाली तर मला बोलवायला ये, मीच येईल पण आलो नाही तर मला बोलवायला ये. म्हणून दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो, सगळं व्यवस्थित चाललंय की नाही. नाहीतर लोक त्यांनाच नमस्कार करतील किंवा तुम्ही आम्हाला नमस्कार करता, आम्ही महाराज म्हणतो, महाराजांना पोचला तो नमस्कार. तर म्हणजे सांगायला पाहिजे किंवा गाडगे बाबांसारखं पळून गेलं पाहिजे, ते शक्य नाही आहे. पण करतात त्या देहाला करत नाही तर ते नमस्कार, ते महाराजांना नमस्कार करतात. मग ह्या हा भाव ठेवायचा. पण ते समर्थांचं तसं नव्हतं. समर्थ म्हणाले की मी नाही, रामाला कोणीही पाहिलेलं नाही, रामदासाला सगळ्यांनी पाहिलंय, म्हणून रामाला केला तर नमस्कार करूया, नंतर नमस्कार करूया, आधी रामदासाला नमस्कार करूया. म्हणून रामदासांचं महात्म्य वाढेल, रामाचं महत्व कमी होईल. म्हणून ज्या वेळेला ही नवमीची यात्रा असेल रामनवमीपर्यंत मी इथे दिसणार नाही लोकांना. पुढे जाऊन आणखी सांगितलं, जर योगायोगानं मी गेलो तर माझा देह कुठे पडला, चाफळला पडला, मला चाफळला जाळू नका, माझा दहन संस्कार सज्जनगडला नेऊन करा. कारण जिथे दहन संस्कार होणार तिथे तुम्ही मी कितीही नको म्हटलं तरी समाधी बांधणार. समाधी बांधल्यानंतर रामाला कोणी पाहिलंय, आम्ही रामदासांना पाहिलंय, गेल्या वर्षीपर्यंत होते वगैरे सगळं, म्हणून रामदासांची समाधी मोठी होत जाणार, रामाकडे दुर्लक्ष होत राहील. म्हणून मी जरी मेलो या चाफळला तरी माझा देह सज्जनगडला न्या, तिथे दहन संस्कार करा आणि जे काही करायचे ते सज्जनगडला करा, चाफळला नको. केवढी दूरदृष्टी आहे. हे अलौकिक म्हणतात ना, या लोकात राहून अलौकिक विचार करायचा. पण राहताना फार सुंदर ज्ञानेश्वरांनी सांगितलं की अलौकिक न होवावे लौकिकाप्रती. तुम्ही लोकात असताना अलौकिक होऊ नका, त्यांच्यासारखेच राहा. त्यांना वाटलं पाहिजे हा आपल्यालाच आहे काय, पण तुम्ही स्वतःचे गुण विसरू नका, स्वतःचं कार्य जे आपल्याला सद्गुरूने दिले ते विसरू नका. म्हणजे कुठेतरी तुम्ही मनातल्या मनात अंतर पाळा की माझ्याकडे हे कार्य आहे, पण देहाचा अंतर नको ना. तो आला त्यांनी खांद्यावर, आपण खांद्यावर हात टाकला, काय बिघडलं, काय बिघडलं. अलौकिक न होवावे लौकिकाप्रती, पण लोकात राहून अलौकिक विचार करायचा तो खरा नेता आहे. किती पुढचा विचार समर्थ करायचा. म्हणून शेवटचं बघूया, उत्कट बोलते तुंबळ खळबळ दिसेना, चळवळ करिता त्याची तुलना दिसेना, उदंड कीर्ती तेथे मन हे वैसेना. हनुमंताची कीर्तीच एवढी आहे की मन हे वैष्णव मनात मावतच नाही. विचार कितीही केला तरी हनुमंताची कीर्ती आहे. दास म्हणे न कळे मोठा ती साना, साना म्हणजे लहान. दासाला म्हणजे रामदास म्हणतात की हनुमंतांना मोठं म्हणावं का लहान म्हणावं हेच मला कळत नाही. कारण अनुरणिया ठोकळा तुका आकाशा एवढा, मन एवढं एवढं जसं खाकसाचा दाणा, मन केवढं केवढं आवायात मावेना म्हणतो ना आपण.
मन किती सूक्ष्म आहे, खसखशीच्या दाण्या एवढं, पण मन केवढं विशाल आहे, आकाश आहे एवढं. तुका अणुर आणि अणुपेक्षाही लहान आहे, पण तुका गगनापेक्षाही महान आहे. हे अनुभव आहे, हनुमान दोन्ही आहे. एक प्रसंग सांगतो, म्हणजे ही आरतीकडे आपण दुसऱ्या आरतीकडे होऊया. प्रसंग काय आहे की ज्यावेळेला समर्थ लोक उड्डाण केलं त्यांनी सागरावर, त्याची परीक्षा पाहण्यासाठी 3 संकट आलेली आहेत. तिन्ही संकट विचार करण्यासारखी आहे. आता फक्त एका संकटचा विचार करूया, तर ज्याच्याशी आपला अगदी निकटचा संबंध आहे. सुरसा नावाची, सुरसा ही जीव आहे, लक्षात ठेवा. सुरसा नावाची एक मगर आलेली आहे, देवांच्या सांगण्यावर हनुमंताची परीक्षा घे. कारण तो जाईल, पण रावण एवढा पाताळयंत्री आहे की तो परत सोडणार नाही. पाताळयंत्री औरंगजेबाकडून आपले महाराज कसे सुटले हे तुम्हाला माहित आहे. मागे दैवी शक्ती असल्याशिवाय, अत्यंत अलौकिक बुद्धी असल्याशिवाय असं घडत नाही. बरं, असं नाही आहे की इथे तयार आणि इकडे मयात, इकडे औरंगजेब आहेत, लगेच मराठ्याच्या राज्यात सगळा उत्तर भारत क्रॉस करून आले शिवाजी महाराज. औरंगजेबाला सापडलेले नाही आहेत, विचार करा तुम्ही. आणि म्हणून काय की ज्या वेळेला हनुमंताचा विचार करतो आपण, रामचंद्रांचा विचार करतो, त्यावेळेला आपल्याला नक्की दिसून येतं की हे जी मंडळी आहेत ना, सामान्य वाटतात, पण त्याच्यात प्रचंड असामान्यत्व असतं. ज्या वेळेला आपण ज्यांचा म्हणतो दास म्हणे नकळे मोठा किसाना, सुरसा आलेली आहे. सुरसा म्हणतात की मी तुझी एका अर्थाने हितचिंतक आहे, मी तुझी परीक्षा पाहणार आहे. या परीक्षेत तू उत्तीर्ण आलास तरच तो लंकेत पोचून सुखरूप परत येणार आहे. तू काय कर, माझा हा जो जबडा आहे ना, या जबड्यातून तू जा. हनुमान म्हणतो सोपं आहे, मी मोठा होतो ना, म्हणजे जबड्यात मला काही पकडूच शकणार नाही, तू मोठा करते जबडा. हनुमान आणखीन मोठा होतो, ते आणखीन मोठा करते. हनुमान आणखीन मोठा होतो, ते आणखीन, हे चालू राहतं. हनुमान एवढा मोठा होतो, ती सुरसा आपला जबडा एवढा मोठा करते. क्षणात हनुमान मोहरीच्या दाण्या एवढा होतो किंवा तेळा एवढा, आणि तिच्या जबड्यातून दिसतो. ती जबडा बंद करण्यापर्यंत हनुमान गेलेला आहे. मोठा की साना, तुला काय म्हणू हेच मला कळत नाही. आता सुरसाच्या ठिकाणी मी सांगत नाही जास्त, आपली जीभ ठेवा, म्हणजे तुम्हाला कळेल किती वाढतो जिभेचा पट्टा, जिभेचा पल्ला. पट्टा बोलताना आणि पल्ला खाताना 4 इंच जीभ जन्मभर नाचवते. अन्नासाठी 10 दिशा, आम्हा फिरविसी जगदिशा. कोण जीभ नाचवते? जीभ. जाऊ दे, जिभेबद्दल नंतर, पण ही जिभेची एक प्रतिकृती आहे सुरसा. म्हणून न कळे मोठा की साना. जय देव जय देव जय जय बोल भीमा, आरती पोवालो सुंदर गुणसीमा. मारुतीचं चरित्र शनिवारी आपण बघितलं. त्या शनिवारबद्दल हनुमंताच्या चरित्रात आणखीन एक प्रसंग बघूया आपण. पूर्वी आरतीकडे देवा तुम्हाला कृष्णांच्या 2 आरती काल बघितल्या होत्या. आता धेनू आहे जगच्चलनी, इथे धेनू आहे, नाही तर धेनूच्या चित्रासमोरही करता येतं, ते चित्रासमोरही करायला हरकत नाही, पण इथे जिवंत आहे, छान 4 जणी येतात. धेनू माय, माय म्हणलेलं आहे कारण माझी आई मला दूध पाजते, ती सगळ्यांना दूध पाजते, हे लक्षात आहे. माझी आई मला दूध पाजते, ती गोमाता, ही लोकमाता आहे, ती जगन्माता आहे. धेनू माय जगज्जननी लोकत्रय त्रिताप शमनी. हे त्रय ताप पण अधिभौती, म्हणजे आध्यात्मिक आणि अधिदैविक हे ताप आहे. 3 प्रकार. हे बाहेरून येणारी संकट आहेत, मनात येणाऱ्या चिंता वगैरे आहेत, आणि काहीच कळत नाही, पण आजारी पडलाय, सगळे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत, परंतु याला ताप काही जात नाही, हे आपण म्हणतो अधिदैविक म्हणत. अधिदैविक आहे, आध्यात्मिक म्हणजे अगदी आतून आलेले, मनातून आलेले, आणि अधिभौतिक म्हणजे बाहेरून आलेले, असे 3 ताप आहेत. थोडक्यात सांगितलं, या 3 तापांपासून तुम्हाला जर हरण म्हणजे दूर करायचे असतील तर धेनू. एक प्रयोग केलेला आहे, तो आम्ही गोव्यात सध्या करतोय, की गोव्यात एक गोशाळा आहे. तरी आला मुद्दाम ती गोशाळा बघा, 4000पेक्षा जास्त गायी सगळ्या रस्त्यावरच्या गायी आहेत. गोव्यात अजून 15,000 गायी रस्त्यांवर आहेत. लक्षात ठेवा, आम्हाला समाधान काय, त्याच्यापेक्षा जास्त कुत्री आहेत, याचं समाधान आहे. अत्यंत चांगलं. इथे सुद्धा गायी किती रस्त्यावर असतील, हायवेवर ही गुरं असतात. तर एका माणसावर आपण यांची काळजी घ्यायची. एका जिगरी माणूस, तो मोठी नोकरी होती, ती सोडली आणि त्यांनी सगळे पैसे घालून एक शेड उभी केली. नंतर रामदेव बाबा त्यांना हे इथे गोशाळा होते, त्यांनी सुरुवातीला मदत केली, अजूनही ते मदत करतात. आता तिथे जर जाल तुम्ही तर तिथे एक सुंदर अशी जागा आहे. मी तर त्याला गोलोक म्हणतो, गोकुळी गोलोक. कृष्णाचा जो लोक आहे,
जे प्रकाश आहे त्याला गोलोक म्हणतात. तसा कैलास लोक, वैकुंठ लोक, तसा गोलोक. तिथे आज तिथे आणि आपलं चैतन्य कुलकर्णी म्हणून जो गायक आहे आणि गोव्यातली मुग्धा गावकर नाही, गौतमी गेले, अप्रतिम गातात. आज त्यांचा कार्यक्रम दर महिन्याला एक कार्यक्रम केला जातो. एक महिन्याचा कार्यक्रम हा लोकांनी देणगी देऊन करावा असा असतो. लोक भरपूर येतात. खरं म्हणजे तिथे येणं सोपं नाही आहे, कारण एवढी जागा मिळायला पाहिजे ना. 4,000 गाई आणि आता 14,000 गाई तुम्ही तिथे ठेवा. आम्ही सरकार तुम्हाला पैसे देतो आणि सरकार पैसे देतही, लक्षात ठेवा. कमी पडतात. प्रत्येक गायला 100-150 रुपये रोज खर्च येतो आणि ह्या तर आजारी आहेत, नाही त्याची औषधं वगैरे करायला लागतात. तर धेनू पुराण किंवा धेनू उपनिषद नावाचे पुस्तक आहे. त्याच्यात त्यांनी सांगितलं तुम्ही एक गाय दत्तक घ्या. दत्तक घ्या म्हणजे घरी आणायची गरज नाही, कारण मी कशी आणणार आहे शहरात गाय वगैरे. पण गाईचा खर्च आहे, म्हणजे रोजचा खर्च इतका येतो अशी त्यांनी गणित केलेली आहे. म्हणजे साधारणतः 35,000 रुपये वर्षाला एका गाईला खर्च येतो. 35,000 रुपये म्हणजे महिन्याला बघा ना, साधारण 100 रुपये दिवसाला असं धरून 35,000 तुम्ही दिले तर तुम्ही तिकडे गेला तर आनंद आहे. कुठलीही एक गाय, काही गाई खूप हेल्दी आहेत. या गाईना झालेली जी पिल्लं आहेत ना, वासरं, अरे काय देखणी आहेत, तर तुम्ही दत्तक घ्या. मग दत्तक घेतल्यानंतर संपूर्णपणे ती गाय तुमची झाली, पण काळजी आम्ही घेऊ. तुम्हाला जर तुमच्या मुलाच्या मुंजीला इकडे येता येत नसेल आणि तुम्हाला गाय पाहिजे काय तिथे, तर आम्ही आणू शकू. किती ॲम्ब्युलन्सेस आहेत गायच्या, 4-5 ॲम्ब्युलन्स आहेत. कारण पडलेली गाय जखमी झाली त्याला असं वर उचलून घ्यावं लागतं, हायड्रॉलिक वगैरे सगळं करून इतकं अलगद आणलं जातं. काही त्रास नाही गाय, वेदना वगैरे. एक गाय वरडते आहे, हंबरते आहे. हंबरतात फक्त संध्याकाळच्या वेळेला, कारण ती वासरं हंबरत असतात म्हणून. एरवी एका गायची कोणतीही तक्रार नाही. गव्हर्नर ज्या वेळेला गेले गोव्याचे, त्यावेळेला म्हणाले 4,000 काऊज हिअर, एकही गाय ओरडताना दिसत नाहीये. अरे त्यांचं त्या वेळेला जर खाणं झालं, त्याचं खाणं सुद्धा सुगंधी आहे. म्हणून इतके असतात गाई. त्या आजारी गाईचा सेक्शन सोडला तर त्यांना ना दुर्गंध येतो गोमूत्राला आणि ना त्याच्या शेणाला वास येतो. इतकं सुंदर वातावरण आहे तिथे, इतकी सुंदर काळजी घेतली जाते आणि प्रसन्न वाटतं आपल्याला गेल्यानंतर. आपला सुद्धा दर महिन्याला एक कार्यक्रम असतो, कारण आपलीच आहे ती गोष्ट. आणि अशा वेळेला एक गाय दत्तक घेतली तर तुमच्या कुटुंबातला दुसऱ्याला न सांगता येणारा किंवा सांगितलेला एखादा प्रश्न सुटण्याच्या दिशेला लागेल. ही श्रद्धा आहे. ही अंधश्रद्धा म्हणा तुम्ही ना. श्रद्धा आणि अंधश्रद्धा म्हणजे तुम्ही काय फरक करणार आहे हे त्या उपनिषदात किंवा त्या पुराणात लिहिलेलं आहे. आणि ज्याने असा प्रयोग केला, प्रापंचिक मी बोलतोय, कारण गायची सेवा करायची ती काय प्रापंचिक दृष्टीने, गायचं दूध सुद्धा मला नको, ही खरी सेवा आहे. पण ठीक आहे, तर त्या दृष्टीने केलं अनेकांना चांगले अनुभव आले. मग आता तिथे ते ट्रेंड निघालेली आहे. मग तुझ्या मुलाचा वाढदिवस साजरा करायला येतात, मुंज झाल्यानंतर सगळेजण त्या गाईला नमस्कार करायला येतात. आधी तिला आमंत्रण देऊन जातात. प्रत्येक वेळेला सेल्फी तर आहेच की हो, ते सेल्फी पॉइंट आहे. सतत नामस्मरण, राम नाम किती चालू आहे. केव्हा मला वाटतं काही महिन्यांपूर्वी सुरू केलं. पण आम्ही त्यांना सांगितलं रात्री 4 तास बंद ठेवा, 12 ते 4. उद्या स्ट्रेन येतो, कारण ती दुसऱ्या दिवशी गाईची सेवा करणार आहेत ना मंडळी, बाहेरची मंडळी येतात. राहण्याची उत्तम सोय आहे. म्हणजे तुम्ही जर 100 मंडळी आला, आता 500 जणांचा परवा वर्ग झाला होते 3 दिवस, कसलीही अडचण येत नाही. हे मी का सांगितले? धेनू माय जगत जननी लोकत्रय त्रिताप शमनी. गाईचा लक्षात घ्या. नंतर अखिल जगतास मोक्षदान. मोक्ष म्हणजे तुम्हाला सांगितलं आनंद. आनंद हा खरा मोक्ष आहे. माझ्या जीवनात कशीही परिस्थिती असली, माझ्या देहाची कशीही परिस्थिती असली, कशी आर्थिक सामाजिक राजकीय परिस्थिती असली, मी त्यातून मुक्त आहे, आनंद आहे. त्या मोक्षाची कल्पना आहे. अखंड आनंद म्हणजे मोक्ष. मोक्षदानी. गाईच्याकडे गेल्यानंतर ती काही खाटीक सोडले तर सगळ्यांना आनंद होतो. खरंच गाईचे डोळे आणि बैलाचे डोळे, मुद्दामून डोळ्यात डोळे येतात बघा. बैलाचे डोळे बेरकी असतात, गाईचे नाही. गाईच्या डोळ्यात नसरू दिसतात. गंगी गाय म्हणून होती. आता गंगी किती जणांनी नाव ठेवावी? गंगी गंगी महाराजांची गाय म्हटल्यानंतर महाराजांच्या मंडळींनी गाय दत्तक घेतली. ती गाय एकच नाही, नाव एक आहे. पण कॉम्प्युटरवर घातलं ना गंगी 1 गंगी 2 म्हणायला पाहिजे ना, कारण एव्हरीथिंग इज कॉम्प्युटराइज. बटन घातलं की तुमची आत्ता गाय कुठे चरते, कारण त्याला इथे चिप्स लावलेले. कुठे गेली गाय, केवढे आता गावोच्या गाव ख्रिश्चनाने दिलेली आहेत 100 वर्षाच्या लीजवर. हे तुम्हाला सांगतो.
यू आर डुईंग ग्रेट जॉब. सरकारने या जमिनी घेऊन तिथे इमारती बांधण्यापेक्षा आम्ही तुम्हाला देतो, आम्ही परदेशात सेटल झालेलो. केवढी जागा मिळालेली आहे. 14,000 गाईचं मोठा प्रोजेक्ट आहे तो कधीही गोव्यात या त्यावेळेला तुम्ही सांगा, तुम्हाला तिथून नेऊन आणण्याची जबाबदारी आमची. एक बघा गोकुळ म्हणजे कसं असलं ते बघा. पण आजारी गाई आहे, आनंदात असलेल्या गाई आहे बघा. म्हणून मोक्षदानी जिचेनी सालंकृत अवनी, अवनी म्हणजे पृथ्वी. हा अवनी शब्द कसा झाला म्हणून गमतीदार लोक सांगतात असाच अर्थ असतो असा नाही. गॉड शब्द कसा झाला, जी म्हणजे जनरेशन ब्रह्मदेव, ओ म्हणजे ऑर्गनायझेशन विष्णू आणि डी म्हणजे डिस्ट्रक्शन शंकर, असा जी ओ डी शब्द झाला. गंमत आहे चिंतन म्हणून. तसा अ म्हणजे अन्न, व म्हणजे वस्त्र आणि न म्हणजे निवारा, रोटी कपडा मकान, अ व नि. आता हे अवनी सालंकृत गाईमुळे झाले. पूर्वी तर गोधनच होतं लक्षात ठेवा. आज बाकीचे मी पैसे वाटेल शक्ती पाहिजे ना मला. गाईचं जे दूध आहे ना ते आता त्याचे प्रकार कळले जातात. जर्सीला गाय मानत नाही तर जर्सी इज नॉट अ काउ, इट्स अन ॲनिमल दॅट गिव्स मिल्क. जर्सीचं मिल्क वापरूच नका तुम्ही. आणि हल्ली सगळीकडे जर्सी गेल्या सुद्धा सगळीकडे त्या गिरच्या गाई हे आपली राधा आहे ना तशा प्रकारच्या गाई आली आहे. कान खाली इतक्या गरीब की कुणीही तुम्ही त्याला हात लावा काय करा. हे 100वावे युगे काल नाटक सांगितलं ना तिथे जिवंत गाई याच्या गोकुळ आहे ना तिथे जिवंत घोड्यागाडी याच्या रथ तिथे. कारण काही राजे लोक येणार आहेत ना, हत्ती घोडे उंट. कारण पुढे ते ज्यावेळेला तुम्ही जाल द्वारकेकडे वगैरे त्यावेळेला वाटेत वाळवंट वगैरे ते सगळं ते छान सगळं होतं. गीरच्या गाई पहिल्या त्या दुसऱ्या गाई गेल्या तर त्या मारायला लागल्या. पण तिथे बसलेले ज्यांचं जास्त तिकीट असायचं ते जवळ बसायचे. गीरच्या गाई आणल्यानंतर सगळ्या घरी. म्हणून ती कशी आहे लक्षात ठेवा. अखिल जगरा जिच्याने निगमागम्य म्हणजे सालंकृत म्हणजे सगळं वैभव जे आहे ते गाईमुळे. आता आपण म्हणतो ना आम्ही गाय निर्गाडी वैभव, आता काळ बदललेला आहे. पण अजूनही कुठेतरी गाईचं दूध हे आरोग्यासाठी चांगलं. गाईचं दूध या औषधाबरोबर आयुर्वेद वगैरे आपण म्हणतो. आणि आता त्यांनी A1 A2 अशी दुधाची केलेली आहे. ही गाय गेली विषारी आहे तिचं दूध जर्सी गाईचं हे दूध आहे. मग त्याच्यासाठी त्यांनी घटक वगैरे शोधून काढलेले आहेत बऱ्याच गोष्टी. निगमागमी जिला यात्री म्हणजे वेद काय, पुराण काय, शास्त्र काय, मंत्र काय, तंत्र काय, त्याच्यात गाय ही प्रमुख आहे. तिचं ध्यान सतत चालू असतं. एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला कळेल की गाय हा जो केंद्रबिंदू होता पूर्वी आपल्या संस्कृतीचा. कृषीप्रधान संस्कृती. मग कृषीप्रधान संस्कृतीला बैल लागायचे. बैलासाठी गाय पाहिजे ना, गायीपासूनच ते बैल वगैरे होणार. मग गो केंद्रित अशी जीवन पद्धती होती. एकच उदाहरण देतो तुम्हाला की ज्या वेळेला एखादा संन्यासी किंवा एखादा याचक एका गृहस्थाच्या घरासमोर उभा राहतो आणि काय म्हणतो ओम भगवती भिक्षां दे. एखादा मनाचा श्लोकही म्हणेल जय जय रघुवीर समर्थ म्हणेल. त्यांनी किती वेळ तिथे थांबायचं. आपण म्हणून 4 मिनिटं 5 मिनिटं 3.5 मिनिटं काही म्हणून. एका गाईचं दूध काढायला जेवढा वेळ लागेल तितका वेळ थांबा. इथे प्रत्येक गोष्टीला गाय जोडलेली आहे. प्रत्येक गोष्टीला गाय जोडलेली आहे. किती दान दिलं 100 गाई. 100 गाई म्हणजे 100 गाईच द्यायला पाहिजे असं नाही. 100 गाईंची जेवढी किंमत आहे तेवढे पैसे दान दिलं. 100 गाई चरायला जेवढं शेत लागेल पुरण तेवढं दान दिलं. पण गाईच्या इन टर्म्स ऑफ काऊ सगळे व्यवहार पार पडले जातात. मोठा विषय आहे. पण आत्ता एवढंच पुढे पुढे काय म्हणतात की निगमानमी जिला ध्याती वंदिती सुरवर मुनिजन. खरंच आता पुढे सुरभी आली त्यावेळेला बघूया. पुनीत पतित जन. पुनीत म्हणजे पवित्र आणि पतित म्हणजे पापी. गाईमुळे आता गाईच्या 33 कोटी देव आहेत म्हणून चित्र वगैरे आपण बघतो. गाईचं शेपूट लोक वगैरे हे लावतात, तोंडावरून फिरवतात म्हणजे माझं कल्याण तो दिवस चांगला जाईल अशा सगळ्या समजुतीत आलेल्या आहेत. पण इथे लक्षात ठेवा वंदिती सुरवर मुनिजन. सुरवर म्हणजे देव. देवसुद्धा गाईला मान्यता देतात. आणि या अवतारांच्या ज्या कथा आहेत ना विष्णूचे अवतार हे झाले त्याच्या आधी राक्षस मातलेले असतात. कुठे मातलेले असतात? पृथ्वीवर. आणि पृथ्वी तक्रार करते ऋषींकडे मला आता राक्षसांचा भार सहन होत नाही. तेव्हा हा काय प्रकार आहे तुम्हाला खरंच सांगतो. सध्या एक राक्षस आहे चीन नावाचा. त्यांनी एक एवढं धरण बांधलेलं आहे की त्यामुळे पृथ्वीची गती 0.0006 नॅनो सेकंड कमी झाली. बघा राक्षस आहे हा. त्याच्यावर दुसरं धरण एवढ्या मोठ्या इमारती तुम्ही बांधता. पृथ्वीला काहीच वजन नसेल का? ते अंतराळात म्हणून तिला वजन सहन होत नाही. आता ते वॉर्मिंग म्हणून ते ग्लेशियर्स
उत्तर ध्रुवाकडचे बर्फाचे मोठे मोठे पर्वत ते वितळायला लागलेले आहेत. एका बाजूनी ग्लोबल वॉर्मिंग आणि दुसऱ्या बाजूनी पाण्याची पातळी 20 वर्षात पणजी पाण्याखाली जाणार. ते 2-2 सेंटीमीटर वाढायला लागलेले 10 वर्षात. आता 20 वर्ष जास्त नाहीच आहे. मुंबईचा भाग जे वरळी काहीतरी वर्सोवा हे जे भाग आहे जाणार आहे. काही देश तर पाण्याखाली जाणार आहे. पाण्याची पातळी वाढणार आहे. ह्याला आपण म्हणतो वराह अवतार. की ज्या वेळेला तो हिरण्याक्ष पृथ्वीला पाण्यात बुडवत होता, आपल्याला वाटतं पृथ्वीवरच्या पाण्यात पृथ्वी कशी बुडेल. आपला कॉमन सेन्स फार फ्लॅट कॉमन सेन्स असतो. खरं लक्षात ठेवा, आता ही पृथ्वीवरच पाणी आहे आणि ते पृथ्वीलाच बुडवायला निघालेलं आहे. आणि खरंच आहे, सगळे जर तुम्हाला हिमालय जर वितळला तर गंगेची पातळी वाढेल. कॉमन सेन्स आहे की नाही. गंगेच्या काठावरची सगळी तीर्थक्षेत्र वगैरे पाण्याखाली जातील की नाही. बघा, साधं धरण बांधलं तर ती कितीतरी गावं पाण्याखाली जातात, आपल्याला माहित आहे. हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. त्यावेळेला पृथ्वी गायीचं रूप घेते, गोमाता. आणि ऋषी आणि गाय म्हणजे पृथ्वी हे देवाकडे जातात. पहिल्यांदा ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेव शांतपणे ऐकून घेतो प्रॉब्लेम आणि मग ठरवतो कोणाकडे जायचं. विष्णूकडे जायचं का शंकराकडे जायचं का देवीकडे जायचं. बऱ्याच वेळा तो विष्णूकडे जातो. विष्णू प्रश्न सोडवतो, मग मी तो अवतार घेईन, तोपर्यंत सहन करा. आणि मग गाय येते परत पृथ्वी बनून. म्हणून या कथा ज्या आहेत त्याच्यात गोमाता म्हणजे पृथ्वीलाच गोमाता म्हटलेला आहे. म्हणून पुनीत पतिजन घेती दर्शन सुखकर शिव सांबा. सांबा म्हणजे भोळा असा शिव. शिव असणार असून नंदी शिवाय शिवाचं काही होतं का सांगा बरं. आणि नंदी गाईचंच अपत्य आहे की नाही. म्हणजे गाईशिवाय शिवाचं सुद्धा काही होत नाही. नंदी म्हणजे आनंद देणारी शक्ती नंदिनी, हे लक्षात ठेवा. पुढे आता सुरभी आलेलंच आहे ना, की सुरभी सौख्यद जगदंबा. सुरभी, कामधेनू या ज्या आहेत ना, नंदिनी, या सगळ्या कामधेनूचे अपत्य आहे. आणि कामधेनू म्हणजे तुम्ही इच्छा व्यक्त करा की तुम्हाला देणार. तर सुरभी वगैरे ऋषींच्याकडे असायचं. म्हणून सुरभी सौख्यद जगदंबा या ज्या कामधेनूमध्ये त्या ऋषींच्या माध्यमातून जगाचं कल्याण करतात. आता नंतर कधीतरी हा विषय मांडू, कारण आत्ता विषय वाढेल. म्हणून धेनू माय जगत. गोमूत्रात वसे गंगा. गंगा पवित्र आहे तसं गोमूत्रही पवित्र आहे, बरोबर. त्याच्यानंतर कमला गोमय अंतरंगा. गोमय म्हणजे शेण. शेणाची आपल्याला व्हॅल्यू आता कळायला लागलेली आहे. शेण म्हणजे शेणखत आपल्याला माहित होतं, बरोबर. आता शेण पंचगव्य वगैरे करतात आपण, ते औषधात वगैरे आचमन घेताना सुद्धा त्याच्यात वापरतात. शेणाचा काही भाग होता. शेण हे अत्यंत, ज्याला आपण तो हीट रेसिस्टंट आहे. म्हणून दक्षिण भारतात ज्यावेळेला सडे घालतात शेणाचे, ते हीट आत येऊ नये, बरीचशी हीट शोषली जावी, उष्णता शोषली जावी म्हणून. मध्यंतरी एक प्रयोग होता. आता त्याला दुसरं सबस्टिट्यूट मिळालं म्हणून हे रॉकेट्स वगैरे ज्या वेळेला जातात त्यावेळेला त्यांची हीट कित्येक हजारनी वाढते ज्या वेळेला ते इकडून जातात. पण स्पेस थंड आहे म्हणून त्रास होत नाही. पण स्पेसमधून ज्या वेळेला आपल्या आकाशात प्रवेश करतात अवकाशातून, त्यावेळेला एवढी उष्णता तयार होते. उष्णता करण्यासाठी, शोषण्यासाठी ज्या विटा वापरल्या जातात त्या जर सदोष झाला तर कल्पना चावलासारखी माणसं मरतात. कल्पना चावला मेली काही रॉकेटमधल्या दोषामुळे नाही, त्या ज्या ब्रिक्स होत्या, विटा, की ज्या हीट 15,000 टेम्परेचर झाल्यानंतर धातू सुद्धा मेल्ट होतो की तिथे. कुठलाही धातू वितळून जाईल, अशा वेळेला ते राखायचं आहे. तर त्या विटांना शेणाचा लेप द्या, शेणाच्या विटा बनवा, त्याच्यात इतर केमिकल्स वगैरे घाला, स्ट्रॉंग विटा बनवा. पण शेण एक कॉन्स्टिट्युएंट्स आहे जो बऱ्यापैकी हीट शोषून घेतो. आणि आपला देश हा ट्रॉपिकल कंट्री आहे. आपण विषुववृत्त ज्याला म्हणतो ना, इक्वेटरला अगदी जवळ 8 डिग्रीज पर्यंत. आफ्रिका म्हणून आपले दक्षिण भारतातल्या कुरळ्या केसांचे, काळे, ह्याच्या आफ्रिकेसारखेच दिसतात ना ते, कारण ते अगदी जवळ आहे 1 डिग्री. आपल्या देशात गाईच्या शेणाला अत्यंत महत्व आहे, गोमूत्राला अत्यंत महत्व आहे, गाईला अत्यंत महत्व आहे. गाय तर देवाचा, माता देवता दोन्ही. गोमूत्रात वसे गंगा, कमला, कमला म्हणजे लक्ष्मी, गोमय अंतरंगा, शेणात लक्ष्मी आहे. कारण अखिल देवता जिथे अंगा सदाजी प्रियकर श्रीरंगा. ह्या 33 कोटी देव टाकले. गोरखपूरची चित्र असतात ना, ती फार बोधक असतात. त्या गाई 33 कोटी खूप देव दाखलेले, की शिंगात हा देव आहे, शेपटात हा देव आहे, पोटात हा देव आहे, तोंडात सगळीकडे, कानात सगळीकडे देव आहे. अखिल देवता म्हणजे काय, की गाय म्हणजे सगळ्या देवतांचं प्रतीक आहे, दैवत्वाचं प्रतीक आहे. गाय म्हणजे साक्षात देवी शक्ती आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून काय, स्पर्श करा, सगळ्या देवाला नमस्कार केला करा.
म्हणून जे अखिल देवता जिचे अंगा सदाची प्रियकर श्रीरंगा. पण तुम्हाला सगळ्यात सांगतो की मध्यम वर्ग भारतातला हा जगासमोर प्रश्नचिन्ह आहे. सध्या 20 वर्षापूर्वी जेव्हा एका अमेरिकेच्या पंतप्रधान त्यावेळेला आपण निषेध केला, अमेरिकेच्या पंतप्रधानांचे पुतळे झाले, आम्हाला असं म्हणतो, पण आपण सिद्ध करतोय की भारतातला मध्यम वर्ग हा जगाची आर्थिक व्यवस्था ठरवू शकतो. त्यांना काही परवडतं, EMI वर परवडतं. आमचे कितीतरी प्रायमरी शिक्षक ते पिऊन स्वित्झर्लंडला वगैरे जाऊन देतात. दे कॅन अफोर्ड एनिथिंग. ताजमहल सुद्धा विकत घेतील इन्स्टॉलमेंटवर विकला तर. हा भारतातला मध्यम वर्ग आहे. माझ्या संपत्तीतला एक पैसा सुद्धा दुसऱ्याला द्यायचा नाही, हे नवीन नीती निर्माण झालेली आहे. एक पैसा इतकं सांगून सुद्धा श्रीमंत लोक गाय दत्तक घेतील नाही हो. दत्तक घेणारे रिक्षावाले, ते डोक्यावरून हमाली देणारे, ते गाय दत्तक घेतात. श्रीमंत माणसं नाही. तुम्ही इमारत बांधणार असाल तर देणगी द्यायचं, काहीसाठी नाही. हे सगळंच विचित्र आहे. मला माझ्या 4 कुटुंबातल्या 4 आता कुठले 3 5व्या माणसाला द्यावंसं वाटतं. अरे मुलगड्याचा मुलगा माझ्याच मुलाच्या वर्गात आहे, 100 रुपये घ्याय फी आहे जाण्यासाठी पिकनिकला, तर त्याची फी भरावी असं मला वाटत नाही. पैसे पुजतात माझ्या घरी. खरंच सांगतो, किती पैसा आहे लोकांच्याकडे तुमचा अनुभव असेल निराळा. माझा खूपच अनुभव आहे. प्रत्येकाकडे घरात पैसा ठेवलाय, कारण CA म्हणतो हा इन्व्हेस्ट करता येणार नाही. घरात एक तुम्हाला सांगतो उदाहरण सांगायला पाहिजे. सद्गुरूंच्या पायाशी बसून ज्या वेळेला माझ्या सौभाग्यवती आजारी होत्या, सगळेच म्हणले सर पैसा कधी कमी पडणार नाही. म्हणलं ठीक आहे, केव्हाही कितीही मागा. म्हणलं जरूर, पण माझा सद्गुरू मागूच देणार ही माझी खात्री आहे. एकही पैसा मागावा लागला नाही, लक्षात ठेवा. पण 14 जण होते. एक आर्किटेक्ट होता, एक इंजिनियर होता, एक डॉक्टर होता आणि एक CA होता. त्यांना म्हणलं समजा मला 5 लाख रुपये पाहिजे, किती दिवस आधी सांगायला पाहिजे. चौघांनी एकदम उत्तर दिलं. आणि सगळे माझे नातेवाईक आणि मित्र आहेत. त्यांनी काय सांगितलं, 5 लाख मोजायला जेवढा वेळ लागेल तेवढा आधी काही सांगायचे. म्हणलं 1 दिवस आधी सांगायला पाहिजे का, 2 दिवस गरज नाही, तर हा घरीच आहे पैसा, बँकेतही नाही. काय सांगू तुम्हाला, हे काही देश घडवणार आहे. यांना बडवल्याशिवाय देश. म्हणून बुडुग अवघा बडवा बुडवा, हे जे समर्थ म्हणतात ना, खरंच आहे. इतकं सांगून सुद्धा मध्यमवर्गीयाला एकही पैसा दुसऱ्याला द्यावासा वाटत नाही. काय सांगायचं, काय खरंच वाईट वाटतं. म्हणून जिएचे नेत्र सूर्यचंद्र, काय सुंदर कल्पना. नेत्र सूर्य चंद्र दर्शन घ्यायचे ना, तिच्या डोळ्यात घ्या. पहा उपेंद्र गोकुळी. उपेंद्र म्हणजे इंद्र किंवा कृष्ण दोन्ही आहे. इंद्राने ज्यावेळेला गोकुळात पाऊस पाडून हाहाकार वाजवण्याचा प्रयत्न केला, हल्ली आपण ढगफुटी म्हणतो, ढगफुटी झाली, घरं मोडली, गाड्या वाहून गेल्या. क्लाउड बस इथला ढग असतो तो इथेच कोसळतो. हे उत्तर भारताला जास्त व्हायला लागले, कारण हवामान आपल्या बदलामुळे. तसं कृष्णाने इंद्राने किती पाऊस पाडला प्रचंड. त्यांनी नखाग्री गोवर्धन, त्याने आपल्या किरंगडीच्या नखावर गोवर्धन उचलला. बघा त्यांनी काय सांगितलं, म्हणजे बाल अवतार. पहा उपेंद्र गोकुळी कृष्ण बाल अवतार, नखाग्री गोवर्धन लोणी, रक्षी गोवत्स कृपा करुणी. गाय आणि वासरू त्यांचं रक्षण केलं. आणि गोकुळाची लोकसंख्या फार होती असं समजू नका, पण गोकुळातली माणसं, बायका, वृद्ध, मुलं, गाई, वासरं सगळी त्याच्याकडे. आणि हा वाद कसा निर्माण झाला होता, तो म्हणाला गोवर्धन आपल्याला दिसतो, बरोबर. गोवर्धन आपलं गायींचं वर्धन करतो, आणि गायींचं वर्धन म्हणूनच आपण गवळी जगतो, त्याची पूजा करूया. हे इंद्रवरतीच इंद्राला बघितलंय का मी? नाही ना. त्याच्यामुळे ते चिडलेले आहे. सगळ्यांचे यज्ञ बंद केले. प्रत्येक जण यज्ञ करणार, घरातलं लोणी तूप यज्ञ करणार. आणि मुलं असे हाडाकाडा गोकुळातले गवळी बघा, कृष्णासोबत खेळणारे ते पेंजा, दामा, श्रीदामा, सुदामा हे निरनिराळी नावं सांगतात. कृष्णाला घेऊन आपण 12 वर्ष गोकुळात राहणार आहोत. पण आपण जाण्यापूर्वी या गोकुळाला सशक्त बनवलं पाहिजे. हे कशाला तुम्ही ते घालवता त्याच्या एक यज्ञ करायचा आणि तो गोवर्धन करायचा. त्यामुळे तो चिडला. मग काय ब्रह्मदेव काय, मग सगळे काय मोठी कथा आहे ते भागवतातली. ठीक आहे, कृपा करुणी रक्षिवत गोवत्स कृपा करून घेणी माय जगत जननी लोकत्रय पितापशमनी. सुंदर ही आरती. आणि म्हणता सुद्धा चांगली. तुम्ही म्हणता त्याच्यापेक्षा चांगली चाल आहे ती मराठीत करून त्याच्यापेक्षा चांगल्या चालीत म्हणलेली आहे. आपण ती पाठवेल तुम्हाला, किंवा तुम्ही त्या गायिकेला तिथे बोलूया. एक कार्यक्रम ती आनंदाने सादर करेल. आता पुढची फक्त वाचूया, सोपी आहे.
आता या आरतीची जात निराळी. आतापर्यंत काय होतं, माया अविद्या पीळ भरून काकडा केला, सत्वगुण रजोगुण तमोगुण त्याच्या पलीकडे. आता ही निराळी आहे. आईची आरती आहे. आईला कोण उठवतंय? मुलगा उठवतो. म्हणजे मुलगा आईच्या आधी उठलाय का? आई गाढ झोपलेल्यावर रात्रभर पोराने जागवले आणि त्यावेळेला पहाटेला समजा मुलाला जर भूक लागली तर दूध पाजळ असते, ते आईला उठवणारच. हा भाव लक्षात घ्या. मग ही आई कुठली आहे? ही जगज्जननी आहे. तिला पाहिलं कोण कोण येणार आहे हेच फक्त याच्यात महत्वाचं आहे, बाकी काही नाही. काकड आरती अंबे तुझला ओवाळी. अंबा म्हणजे आई, अम्मा आपण म्हणतो ना. आता हे अंबे म्हणून आपण आई साहेबांची आरती करतो. आईसाहेब आपल्या दृष्टीने महाराजांच्या पत्नी नाही आहेत, जगाची आई आहे. कारण महाराज जर जगाचे स्वामी आहेत, पिता आहेत, अंबे अंबे तुझला ओवाळी उठवून या सत्वर भक्त जनाचे पाणी. तू झोपली आहेस पण भक्तजन आलेले. आता लोक म्हणतील की असली कसली आई सांगा बरं. चौथीतल्या एका मुलाला आम्ही सांगितलं होतं की आई म्हणजे काय, एका वाक्यात घ्यायचं. तुम्हाला आई जशी चौथीला म्हणजे 9 वर्षाची मुलं आहेत ना, तिसऱ्या वर्षी कळायला लागल्यापासून आई म्हणजे काय त्यांना माहीत आहे. सगळ्यांनी निरनिराळ्या पद्धतीने लिहिलं होतं. नंतर कधीतरी इतरांची उत्तर सांगितलं. एक उत्तर, घरात सगळ्यांच्या आधी उठते सगळ्यांच्या शेवटी झोपते ती आई. किती सुंदर आहे, किती सोपी आहे. ही फंक्शनल डेफिनेशन. मी किती लवकर उठलो, आई उठलेली आहे. आणि मी किती उशिरा झोपलो, आई माझ्यानंतर झोपते. लक्षात ठेवा, मुलाची परीक्षा असेल तर अडाणी आई सुद्धा मुलाबरोबर अभ्यास करायला बसते. तुला झोपले मी बसते ना तुझ्याबरोबर, तुला चहा मी देते ना करून. हे लक्षात ठेवा, ही आई आहे. म्हणून अंबे तुझला ओवाळी उठवण्या. झाला प्रातः काळ आता उठावे माते, आता उठावे माते. दाखवावे चरण कमल. सोप आहे, दाखवावे चरण कमल भक्तजनाचे. आता भक्तजन कोण आहे? ब्रह्मानंद महाराज म्हणायचे की तुम्ही भाव निर्माण करा की ही मंडळी अंबेच्या आरतीला आलेली आहे. आपण त्या खोलीसमोर भरून ही आरती म्हणतो त्यावेळेला इकडे तिकडे जरा दाटी होते, कारण ती एवढीशीच जागा आहे. आपण आयसोलेशन, तुम्ही इतरांपासून स्वतःला वेगळे काढा, डोळे बंद करा, आरती चालत राहू दे. आणि ह्यांना बघा कोण कोण आलेले आहेत. सनकादी कमुनिजन येती दर्शन घ्यावया, येती आले तुझे चरण कमली भाव व्हावया. ब्रह्मा विष्णू हराधिक तुझी बालके, अंबे तुझी बालके. म्हणजे त्यांची आई आहे ना, ही जगज्जननी आहे. म्हणजे ज्याला पराशक्ती म्हणतो, परमेश्वराची जी शक्ती किंवा ब्रह्म परब्रह्म आहे, बस त्याची शक्ती ती आई आहे. ब्रह्मा विष्णू हराधिक तुझी बालके, अंबे तुझी बालके. आळवीची प्रेमे जननी तुझला कौतुके. कौतुकाने तुला अगदी आळवत आहे. ते आळवणे अनेक संतांचं आवडतं करा. आळवणं म्हणजे करुणा भागणं, प्रेमानं बोलणं, विनंती करणं, प्रार्थना करणं, हा आळवणेचा. आळवीची प्रेमे जननी तुझला कौतुके. जननी याच्यातला जो जन शब्द आहे त्याच्यावरून इंग्लिशमधला जनरेट, जनरेशन, जनरेटर हे शब्द झालेले. जन म्हणजे निर्माण करणार, जननी म्हणजे आई, जनक म्हणजे पिता. हे लक्षात ठेवा. म्हणून ब्रह्म विष्णू हराधिक तुझी बालके, अंबे तुझी बालके. आळवेती प्रेमे जननी तुझला कौतुके. नारायण हे रचयिता या आरतीचा नारायण. नारायणाची आणखीन एक रचना आहे आपल्याला माहिती आहे ना, की सद्गुरूंच्या पादुकाष्टक आहे ना, तुझ्या पादुकाला नमस्कार करतो ते नारायणाचं आहे. नारायणाचा भ्रम दूर केला, विसरू कसा मी गुरु पादुकाला. माहिती आहे ना, नारायणाची रचना आहे ही, नारायणाची रचना आहे. नारायण विनवितो रामा जागे करावे, रामा जागे करावे. पूर्ण करुणा मजला आता बाळा पाहावे. कुणी बाळा बाळा पाहावे म्हणतात काही. पूर्ण करुणा मजला आता बाळा पाहावे. आता रामा जागे करावे हा काय प्रकार आहे? नारायण विनवितो रामा जागे करावे, रामा जागे करावे. पूर्ण करुणा मजला आता बाळा पाहावे. हा रामा कोणाला मध्ये? ही आई आहे, ती रामाचीही आई आहे. राम हा कोण? कौशल्याचा मुलगा. हे रामाचं चरित्र झालं. रामाचं स्वरूप काय? राम हा साक्षात सच्चिदानंद आहे. तरी सुद्धा तो विष्णूचा अवतार असल्यामुळे विष्णू कुणापासून निर्माण झाला? मग तू मुलाला बघणार का? रामा पाहावे, मूल आहे तुझं राम. आम्ही तर रामाची मुलं आहोत, मी तुझी नातवंड आहोत. हे लक्षात ठेव. तू त्याचेही आहे, परब्रह्माची तू आई आहे. परवा तुम्हाला ते विवेकानंदाच्या गोष्टीत सांगितलं ना, त्या मुलाने प्रश्न विचारला पहिला गुरु कोण आहे? तर ती शक्ती पहिला गुरु आहे, ते परब्रह्म पहिला गुरु आहे. त्याच्यापासून सगळे बाकीचे गुरुपद सुरू होतात. म्हणून ही सोपी आरती आहे आईची अंबे तुझला ओवाळी.
आई तत्व आहे ना, मातृशक्ती आहे ती सगळीकडे भरलेली आहे. आणि काली बघितलं होतं की वात्सल्य भाव आहे हा सगळ्यात सोपा भाव आहे. निर्गणे भाव आहे का, कांता भाव आहे, म्हणजे मी पत्नी आहे, त्याला मीरा भाव, मधुरा भाव असाही शब्द आहे. कधी कधी नाही, बऱ्याच वेळेला आपण जो चित्र, इकडे सुद्धा चित्र आहे कोणाचं, परमानंदला तुकाई महाराजांचं, तर तुकाई महाराज हातात काकणं घातलेली असतात, एक कुंकू लावलेलं असतं, मागे केस कदाचित फुलं मारलेली असतात, ती त्याचा मधुरा भक्ती आहे. ती ज्ञानही असून मधुरा भक्ती. दत्त संप्रदायातलं कुटुंब आहे ते, तरी सुद्धा एवढं त्यांना रामाचं प्रेम आहे, रामाचा मंत्र दिला, प्रेमाचा मंत्र दिला, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे काय आहे की तुकाई ही अशा भावात असायची, त्यांचा भाव ठरलेला नसायचा. ते कसे असायचे, उन्मनी अवस्थेत असायचे. ते कुत्र्याचं पिल्लू काय वगैरे, चिलीम काय, हे सगळं लक्षात घ्या. पण अशाच भावात आपल्याकडे अलीकडच्या काळातले गुलाबराव महाराज, गुलाबराव महाराज अखंड या भावात असायचे की मी कृष्णाची पत्नी आहे आणि ज्ञानेश्वरांची कन्या आहे. एक सहज तुम्हाला माहीत असेल की ज्ञानेश्वरांचा फोटो किंवा चित्र कोणी काढलं पहिल्यांदा, समर्थांचं चित्र काढणारे शिष्य मेरू स्वामी वगैरे समर्थ असताना जिवंत होते. त्यांनी समर्थाला पाहून, इथे टेंगूळ वगैरे आपल्याला या चित्रात दिसतं ना, ते त्यांनी पाहून काढलेलं आहे. ज्ञानेश्वरांचं चित्र कोणी काढलं, ते काही राजघराण्यातले होते, ते राजगुरू होते, पुढे त्यांना मान मिळाला समाजात, तरी चित्र काढणाऱ्या समाजात त्यांना तसं काय वारकरी वगैरे सगळं होतं. ह्यानी सांगितलं चित्र काढायला. आणि या अंधळ्या गुलाबराव महाराजांनी जे मानसचित्र, त्याच्यावरून ज्ञानेश्वरांची प्रतिमा समाजात आली. गुलाबराव महाराज अगदी अलीकडेपर्यंत होते, म्हणजे मला वाटतं 200 वर्षापूर्वीचं ज्ञानेश्वरांचं चित्र मिळणं अवघड आहे अलीकडच्या काळात. मग ज्ञानेश्वरां सिनेमे निघाले. आता तुम्ही चौथीतल्या मुलाला विचारलं हे याच्यातले ज्ञानेश्वर कुठले रे, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान सगळ्यात तर बरोबर सांगितले हे ज्ञानेश्वर आहेत म्हणून. कारण ज्ञानेश्वराच्या चेहऱ्यावरची कोवडी, तसं बघा तर सगळेजण 25व्या वर्षाच्या आत गेलेले आहेत. त्यांनी कुणी नाही जास्त जगले. निवृत्तीनाथ 25 वर्ष, सोपानदेव आधीच काय, ज्ञानेश्वर 21व्या वर्षी गेले, मुक्ताई तर त्याच्या कमी वयात गेली. ही चारही भावंड म्हणजे चमत्कार होता. आता मुक्ताई आहे ना, ती अशी अंबे तुझला ओवाळी, आणि सगळ्या 3 भावांना सांभाळत होती ती. तिचं तेजस तसं होतं. म्हणून ताटी उघडा ज्ञानेश्वर रागवल्यानंतर मुक्ताई सांगू शकत होती, आणि मुक्ताईच म्हणू शकत होती मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्यासी. हे जे मुक्ताईचा भाव आहे, तिची ही आरती आहे जी मुक्त आहे, इतरांना मुक्त करते. अशी मुक्तीची शक्ती आहे जी अंबा आहे जगाची, अंबा भवानी. आपण म्हणतो ना, अंबा म्हणजे आई आणि भव म्हणजे संसार, संसाराची शक्ती असलेली आई आहे. एक सांगतो आणि थांबतो. काय आहे की एखाद्या कुटुंबात कर्ता पुरुष आहे आणि त्याची पत्नी अगदी साधी आहे, म्हणजे गरीब कुटुंब जरी असलं तरी पुरुष गेला ना कुटुंबाचं काही बिघडत नाही. मी अगदी खरं सांगतो, काहीही बिघडत नाही. ती मोलकरीन घासणारे बाई आणखीन 2 गरीब जास्त वाढेल, पण आपल्या मुलाला काय काय बनवेल तुम्हाला सांगता येईल. एक प्रयोग म्हणून सांगतो तुम्हाला की आमच्या शाळेत आम्ही एक धोरण केलं होतं की झोपडपट्टीतली 2 ते 4 मुलं तरी घ्यायची. एरवी सगळी किती श्रीमंत, केवढी मोठी शाळा, रांग लागायची ॲडमिशनसाठी. आम्ही सगळं किती प्रयोग केले, जाऊ दे रांग क्यू करून ॲडमिशन कशाला, आम्ही निरनिराळे प्रयोग केले. पण झोपडपट्टीतली 2-4 मुलं असायची, त्यांची जी आई असायची ती केवढी शक्ती असायची, प्रचंड शक्ती असायची. एक वर्ष आम्ही ठरवलं, काय ठरवलं की ज्या वेळेला असं एक नवीन बक्षीस तयार करायचं. अंबा कुणाची आरती आहे बघा, त्या शक्तीची आरती आहे की जी शक्ती गरीब श्रीमंत भेद मानत नाही, जी वात्सल्य शक्ती आहे आणि तिच्यात एक प्रकारची प्रेरणा प्रतिभा आहे. एक असं बक्षीस काढलं की 5वी पासून 10वी पर्यंत एकही दिवस गैरहजर नाही, ती एकाही विषयात नापास झालेली नाही आहे, आणि तिला एखादं बुक किंवा नोटबुक आणलं नाही म्हणून वर्गाच्या बाहेर काढलेलं नाही. 3 गोष्टी होत्या. अशा विद्यार्थिनीचं नाव सांगा. प्रत्येकाने 3-3 नाव, कारण प्रत्येक 5वी, 6वी, 7वीचे शिक्षक 8वी, 9वी, 10वीला शिकवत नाही. 3-3 नावं सांगा. त्याच्यात जे कॉमन नाव असेल अनेक यादीत आलेलं, ते एक जानकी, झोपडपट्टी, आई शिकलेली नाही, ही एकही दिवस आजारीने म्हणजे तिच्या आरोग्याची काळजी घेत जात होती. ती आपली पहिली वगैरे येत होती, पण कधीही नापास नाही, रेड लाईन कधी कुठल्याही विषयाच्या आली नाही, कधी टाइम टेबल प्रमाणे तिने पुस्तकं आणली नाहीत म्हणून तिला वर्गाच्या बाहेर काढलं गेलं नाही. आता इथे तुम्हाला एक सांगतो आणि थांबतो. काय सांगितलं की टाइम टेबल प्रमाणे पुस्तकं
कशी काढतेस तू? माझी आई टाइम टेबल काढते. म्हणून तुझी आई कानडी बोलते, झोपडपट्टीत म्हणजे अशाच भाषा असतात सगळ्या. इंग्रजीचा त्याला गंध नाही आहे. आईला बोलव. आई घाबरत आली. हेडमास्टरने बोलवलं म्हणजे काहीतरी किती घाणेरडी इमेज आहे ते हेडमास्टरची. अरे हेडमास्टरने बोलवले म्हणजे बक्षीस मिळाले असणार आहे माझ्या मुलीला, अशी इमेज तयार केली पाहिजे. तर ती आल्यानंतर म्हणजे आता बसायला तयार झाली. म्हणजे बस, तुझ्या मुलीला एक बक्षीस मिळाले, तू आणि तुझे मिस्टर आलं पाहिजे ते बक्षीस कसं ती मुलगी स्वीकारते तुमची ते बघण्यासाठी. मग मी एक प्रश्न विचारला की तिने सांगितलं की तिची बॅग आहे नेक्स्ट डेची टाइम टेबल प्रमाणे ती तू भरतेस. ती म्हणते मला कुठे काय वाचायला येतं, पण तू म्हणतेस ना. ती म्हणते हा मी भरते मात्र नाही. मी काय केलेलं आहे, प्रत्येक चांगल्या शाळेचे कव्हर्स प्रिंटेड असतात, सगळ्या पुस्तकांना एकच कव्हर, सगळ्या वह्यांना एकच कव्हर. मग मी तिला तू आता ती जिओग्राफी हिला काय म्हणता येत नाही, तिचं पुस्तक आणि वही मला दे. तिने कानावर जिओग्राफी माहिती आहे, तिथे त्याने त्या वहीच्या कोपऱ्यात एक पिवळं सर्कल केलं आणि पुस्तकावर केलं जिओग्राफी. शब्द ऐकला की ते जिओग्राफीचं पुस्तक आत घालायचे, त्याची वही आत घालायची. सायन्सला तिने निळालेलं होता, सायन्स म्हटलं, तिला सायन्स शब्द फक्त ऐकत होते, उच्चार ऐकत होते, बाकी काही. सायन्स म्हटलं की ते घालायचं. नंतर कंपास बॉक्स पाहिजे का, तुला हे पाहिजे, सगळं ती घालायची बाई, काही तिला यायचं नाही. पण मला माझ्या मुलीचं टाइम टेबल बघून मला वाचता येत नाही. तिने अशी एक रचना तयार केली ती प्रेमातून आलेली होती, केवळ बुद्धीतून आलेली नाही, बुद्धी आणि हृदय त्यातून आलेली आहे. ही अंबा आहे, त्या अंबेची आरती आहे, हे लक्षात ठेवा. कुठली देवी वगैरे समजू नका, आपल्या आई वगैरे व्यक्ती समजू नका, ती शक्ती आहे. महाराज गेल्यानंतर चालवतात, ब्रह्मानंद महाराज आले आणि हे गेले 5 वर्ष चालवले त्याने. तर एका महिन्याच्या अंतराने दोघे अमावस्येला गेलेले ब्रह्मानंद महाराज आपल्या आई चालवलं. गोंदवलेला आज जे स्थान आहे आणि जे स्थिरता आहे याने दिली. फार गंमत आहे. 40 वर्ष सज्जनगड आणि चाफळ ही 2 केंद्र चालवणं केवढा व्याप होता. आता सांगितलं 5000 जमायचे रामनवमीला, समर्थ गेल्यानंतर दासनवमीला केवढे जमायला लागले किंवा. हा कसा व्यवहार. अक्काबाई नावाची एक बालविधवा होती, 40 वर्ष तिने 2 केंद्रांचा हा सगळा व्यवहार चालवला. केवढा अधिकार आहे तो. तिची आरती आहे हे लक्षात ठेवा. अंबेची म्हणजे कुठल्या देवीची आरती नाही आहे, तर देवी शक्ती असलेल्या अशा कर्तृत्ववान व्यक्तीची, विशेषतः स्त्री शक्तीची ही आरती आहे. आणि त्या ठिकाणी बसल्या शांत श्लोक म्हणूया आणि शांती पा. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देव माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागण्याची आटा. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडूया, चेहऱ्यावर सोडूया. सावकाश डोळे उघडून नेहमीप्रमाणे समर्थ रामदास महाराजांचे समाधी महाराज या सगळ्यांचं दर्शन घेऊया. सर्वांना नमस्कार करूया. शांत महाराज महाराज सर्वांना नमस्कार.